स्वराज्यातले सर्व जुने जाणते कारभारी खुश आहेत ना? आपल्यासारख्या स्वराज्याच्या हितचिंतकांपासून आम्ही काही लपवणार नाही. जुन्या कारभाऱ्यांची अजून नव्याने नेमणूक झालेली नाही. का? कारण त्यांच्या हातून घडलेले गुन्हे किंवा चुका. काय केलं त्यांनी? कारस्थान. शंभूराजांना डावलून राजाराम राजेंना गादीवर बसवण्याचा डाव मांडला होता त्यांनी. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शंभूराजे खरंच न्यायाचे आणि कर्तव्याचे पालन करणारे असतील तर त्यांनी असं का करावं? शंभूराजांच्या बोलण्या वागण्याचे विपरीत अर्थ काढून राजाराम राजेंचं नाव पुढे करून ह्यांना यांचा स्वार्थ साधायचा होता. युवराजांना अटक करून त्यांना तुरुंगात डांबण्याचाही बेत रचला गेला होता. पण सेनापती हंबीररावांनी शंभूराजांची मदत केली. त्यामुळे कारस्थान तडीच गेलं नाही. हे स्वराज्याचं सुदैव. कारभाऱ्यांना काय शिक्षा झाली याबद्दल? काही दिवस बंदिवासात ठेवून त्यांना माफी देण्यात आली. का? कारण त्यांनी केलेली स्वराज्याची सेवा, त्यांची पूर्वपुण्यही त्यांच्या कामी आली. त्यांची विद्वत्ता आणि दीर्घानुभव याची कदर आहे शंभूराजांना. वा वा. कारभाऱ्यांना माफ करून द्रष्टा राजा असल्याचं सिद्ध केलंय शंभूराजांनी. वा. रायपत, राणीसाहेब आले? जी धनी, महालातून बाहेर पडल्यातच. या म्हणावं लवकर. परत दिवस माथ्यावर आल्यावर ऊन सोसायचं नाही. बोलवा. जी धनी. कविराज, आम्ही गडावर परत येईपर्यंत उर्वरित कामं पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची. जी राजा. सगळ्यात आधी पाण्याची टाकी स्वच्छ करून घ्या. गंगासागर, कुशावर्त, बामण टाकी, काळा हौद सगळं स्वच्छ करून घ्या. आणि हो, ही टाकी स्वच्छ करत असताना पाण्यातली कासव आणि मासे यांना इजा पोहोचू देऊ नका. जी. वर गडावर अनेक मंडळी येते, त्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था करायला हवी. जगदीश्वराच्या मंदिरापासून ते भवानी टोकापर्यंत तंबू, राहुटे, डेऱ्या उभे करा. धान्याची कोठारं पाहून घ्या. अन्न शिजवण्याची भांडी तपासून घ्या. जी राजन, आपण निश्चिंत राहा. आपण येईपर्यंत सगळी कामं पूर्ण झाली असतील. बरं कविराज, जी. परदेशी वकील सुद्धा येतील सोहळ्यासाठी. त्यांचं खाणं पिणं वेगळं असतं, त्याची व्यवस्था पहा. आणि साहेब, केव्हाची वाट बघतोय आम्ही. चला लवकर, मेणा तयार. आम्ही मेण्यात बसणार नाही. आम्हाला घोडा हवाय. घोडा? हो, घोडा. आम्हीही तुमच्या सोबत घोड्यावरून येणार आहोत. आणि साहेब, लांबचा प्रवास आहे, ऐका. तुम्हीच आमचं ऐकावं. राजे, राज्याभिषेक झाल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. मग तुम्हाला आम्हाला वेळ देता येणार नाही. राणी साहेब, परंतु आणि आता या क्षणापासून रायगडावर परत येईपर्यंत तुम्ही राजे नाही, आमचे पती म्हणून येणार आहात. त्यामुळे आमच्याच मनासारखं वागावं लागेल. मान्य? तशी आज्ञा राणी साहेब. आम्ही राजे म्हणून नाही तर तुमचे पती म्हणूनच वागू. मग तर झालं. ज्योतिषी, आण बाबा घोडा आमच्या कारभारणीसाठी.
पंत, अहो झाली धामधूम सुरू. घोड्यांच्या टापांचा आवाज आला कानावर. गड उतार झाले ना? हो झाले गड उतार. जाऊ द्या, ते जाणार येणार. उद्याचे छत्रपती आहेत होते, त्यास ते कोण अडवणार? पण दोघेही गेलेत म्हणजे काहीतरी वेगळं नियोजन दिसतंय. संकल्प सोडायला गेलेत असं कानावर येत आहे. ऐकलं का? अहो ते गेलेत, पण आपलं काय? कशाचं? अहो असं कसं? अहो आपण 2 जरीबुंदीचे, 2 बंधाचे, 2 कलाकुसरीचे अंगरके शिवून घेतले राज्याभिषेकात जबाबदारी मिळावी म्हणून. मिरवायला. हा, पण पंतसनी मिरवायला मिळेल असं वाटत नाही, कारण तिथं दुसराच मिरवतोय. कोण? अहो कलुषा. केवढी त्याची धावपळ, केवढी धामधूम, केवढी लुडबुड. हाताला हात नाही, पायाला पाय नाही, हे कर ते कर, जरा विसावटा नाही. बूट टेकायचं म्हटलं तर सवड नाही. आणि आपण इथं अंगर का शिवून घेतला, पगडबंदाकडनं पगड्या शिवून घेतल्या, पगड्याला मोती लगा लावून घेतला, पण त्याचा इथं काय उपयोग? हो ना, हो सगळी कामं तर तो कलुषाच करतोय. त्यो काम करतोय, समजा हातात घेतलंय त्यानं, आणि आपण राहिलो 12 कोसावर तुटाक. त्याचं कशाला कौतुक सांगताय? तो कलुषा गाढवाचा खरारा सुद्धा करत बसणाऱ्यातला आहे. त्याला आमच्या बरोबरीला आणू नका. हो, पण पंत, गाढवाचा खरारा करता करताच तो छाव्याच्या आळेतून कधी हात फिरवेल ना सांगता येत नाही. म्हणून जरा सावध. हे पटतंय बरं का? हे बघा, कुणी आयाळीतून हात फिरवू दे, लुडबुड करू दे, उठाठेव करू दे, पण राज्याभिषेक झाला तर सुरनीस मीच होणार, हे ध्यानात ठेवा. नाहीतर काय? तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशी गोष्ट रायगडावर घडेल. कळलं? मागच्या राज्याभिषेकाच्या याद्या घेऊन या. जी. व्यापाऱ्यांच्या, लोककलावंतांच्या याद्या पाहिजेत. मुक्कामाच्या सोयीची यादी, कापड चोपड खरेदी, अलंकार खरेदी, महाभवानीला याही याद्या पाहिजेत. जी. आणा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परदेशी पाहुण्यांची यादी. घे लिहून परदेशी पाहुणे. हेनरी साहेब, अल्फ्रेड, पियर, थामस, अजून किती नावं सांगू? लिहून घे, याद्या काढू नकोस. दागिन्यांची यादी लिहून घे. आई जगदंबेला भरजरी घाटाव आणि चोळी, कानी कर्णिका, मुक्ताकंठक, दंडात केयूर, हातात वलय, चुडा, गळ्यात मानवक, नक्षत्रमाळा, प्रालंबिका, पायात नुपूर, किंकिणी. हो, या कलुषा कवीला समजेल अशा भाषेत सांगा. हो, त्यांना कळेल अशाच भाषेत सांगितलंय. बाबा कलुषा, अजून काय सांगू? याद्या तोंडपाठ आहेत. असणारच पंत. अहो आपणच केल्यात त्या. अहो आपल्या हातूनच तर पार पडला होता तेव्हा महाराजांचा राज्याभिषेक. होय की? त्यामुळे यासनी नवं काय करायला नग. काय? फक्त मदत मात्र आपलीच घ्यावी लागणार. आम्हा कारभारी मंडळी शिवाय पर्याय नसणार नाही. त्यामुळे परस्पर याद्या तपासून त्या पाठ करून तसंच नियोजन करू नका. आणि हो, राजांसमोर उगाच आवही आणू नका. आम्ही तसं कदापिही करणार नाही आणि आवही आणणार नाही. मग हे काय चाललंय? काय चाललंय? परस्पर कारभार चालला नाही. एवढा मोठा राज्याभिषेक सोहळा आणि तो काय एकट्याने पार पाडायचा? एकट्यानं नाही. एकटा नाही तर काय? हाक मारायची होती. मला राहू दे. राहुजी पंत आहेत, जनार्दन पंत आहेत, निवळजी पंत आहेत, डबीर आहेत, दानाध्यक्ष आहेत, त्यांना बोलवायचं होतं. आम्ही कोण बोलवणारे? तुमचं तुम्हीच यायचं.
एक लक्षात ठेव, आम्हा सर्वांना डावलायचं नाही. आम्ही डावलणारे नाही, समझे? हम प्यार से रहने वाले हैं, साथ देने वाले हैं, साथ साथ चलने वाले हैं. वय दिसतंय की याद्या हुडकताना दिसतंय. या याद्या कामास येणार आहेत. ह्यातलं जे चांगलं आहे ते ठेवून घेणार, जे वाईट आहे त्याकडे ढुंकूनही बघणार नाही. आणि अंतिम, राजांच्या आज्ञेत राहणार. आज्ञेत राहा, परंतु एक, काहीही झालं तरी या अनाजीशिवाय हा सोहळा पार पडणार नाही. हे खास. उत्तरेतही अशाच एका बलशाली आणि द्रष्ट्या हिंदू राजाची गरज आहे. जिझिया आकाराच्या नावाखाली औरंगजेबांनी हिंदूंना जगणं अवघड करून टाकलंय. स्वधर्म पालन हा जणू अपराधच. महाराष्ट्रातील वारकऱ्यांवरही हा कर मुघलांनी लागू केला होता. गरीब वारकऱ्यांची कर भरण्याची ऐपत नाही म्हणून संत तुकाराम महाराजांची पालखी अडवून ठेवली होती. पण शंभूराजांनी त्या सर्वांची सुटका करून सर्व वारकऱ्यांना संरक्षण देऊन वारी पूर्ण केली. वा वा वा. कुठे गो ब्राह्मण प्रतिपालक शिवरायांचा सुपुत्र, जो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा कित्ता गिरवतो. आणि कुठे आलमगीर बादशाहचा हा मुलगा, जो त्याच्या विरोधातच सत्तेसाठी बगावत करतो. आचार्य, लहान तोंडी मोठा घास घेतो. आपली आज्ञा असेल तर मला काय वाटतं ते सांगू? अवश्य. सगळा संस्कारांचा खेळ आहे. जे पेरलं ते उगवलं, दोन्ही वडिलांच्या बाबतीत. शंभूराजांच्या रूपानं स्वराज्याला चैतन्य झरा लाभला आहे. तर औरंगजेबाच्या कृष्ण कृत्यामुळे अकबरासारखा दिवाणखोर पुत्र त्याच्या पोटी जन्माला आला. हिंदूंचा धर्म बळजबरीने बदलवणे हा जिझिया करापाठचा उद्देश आहे. तर सर्व धर्म समभाव ठेवून स्वतंत्र तळपते हिंदू राष्ट्र निर्माण करणे हा स्वराज्याचा उद्देश आहे. आमच्या शंभूराजांची तलवार लवकरच इथे उत्तरेतही तळपताना दिसेल. पण त्यासाठी पाचही शाह्यांना जरब बसावी म्हणून त्यांचा राज्याभिषेक होणे अत्यावश्यक आहे. राणीसाहेब, आपल्या आगमनाची खबर सगळ्या सरदारांना पोहोचली असेल, त्यामुळे प्रत्येक वेशीवर आपले मावळे येथील स्वागत आहे. ते झालं तुमचं, पण आम्ही ठरवलंय काय करायचं आणि कुठे जायचं. तुम्ही? हो, आम्ही ठरवलंय. राजे गडुतार होताना सांगितलं ना तुम्हाला. आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. येसू, राजे आहोत आम्ही. राजे असला तरीही बायकोचं ऐकावं, म्हणजे मग सगळ्या गोष्टी कशा सुरळीत चालतात. असं? ठीक आहे. ठीक नाही. आम्ही ठरवलंय काय करायचं आणि कुठे मुक्काम करायचं. बरं, प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शनाला तरी जायचंय ना? दर्शन तर घ्यायचंच आहे राजे. अहो, त्यासाठी तर निघालोय आम्ही. त्यानंतर केळशीच्या बाबा याकूत सरवरी अवलियांच्या दर्शनाला जा. केळशीला जायचं, त्यानंतर श्रीवर्धनच्या हरिहरेश्वरास आणि नंतर गुहागराच्या व्याडेश्वरास आम्ही अभिषेक करणार. मऊसूद भातानं शिवपिंडी लिंपणार. केळशी, गुहागर, श्रीवर्धन, मोठाच दौरा आहे म्हणायचं. राजे, तुमची काही सुटका नाही आता. राणीसाहेब, एक गमतीची गोष्ट आठवली. गुहागराचा गोटा, श्रीवर्धनचा रोटा. गुहागराचा गोटा, श्रीवर्धनचा रोटा, केळशीची पोर आणि अहमदाबादची बोर. म्हणजे रोटा म्हणजे सुपारी आणि गोटा म्हणजे नारळ. दोन्ही जगप्रसिद्ध आहे.
आणि केळशीची पोर? केळशीची पोर. असं म्हणतात की केळशीची मुलगी लग्न करून घरात आली तर ती येताना सुख समृद्धी घेऊन येते, स्वर्ग सुख घेऊन येते. आणि अहमदाबादची बोरं तर प्रसिद्धच आहे. अगं बाई, हे नव्हतं माहिती आम्हाला. केळशीला जाल तेव्हा खात्री करून घ्या. बरं, एक गोष्ट, यापेक्षा मोठा प्रवास नको. रायगडावरून फार काळ दूर राहणं उचित नाही. हितशत्रूंना संधी नको. बघू आपण. चला. हा कलुषा म्हणजे ना चाटाळ आहे, चाटाळ. ह्याच्या अंगात सगळा खेळ भरलाय. रास्त आत्ता बसलाय राज्याभिषेकाची याद्या करायला. आणि बघतोय काय, तर आपण मेहनतीने तयार केलेल्या याद्या. याद्या बघायच्या, नकला करायच्या आणि मग शंभूराजे आले की त्यासनी दावायच्या, शाबासकी मिळवून घ्यायची. याचा काहीही उपयोग होणार नाही. कसा उपयोग होणार नाही? अहो, गागा भट्ट राज्याभिषेकासाठी येण्यास तयार तर झाले पाहिजेत. वय, हा मुद्दा तर आहेच की. त्यांनी जर होकार दिला तरच या याद्यांना, या तयारीला अर्थ आहे. तुम्ही तर पत्र पाठवून मोकळे झालात. हो. अहो, गागा भट्ट म्हणजे कोण? वेदो नारायण, श्री 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 108 स्वामीजी, पंडितांचे महापंडित, ज्यांच्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या कळसाचं झळाळत प्रतिबिंब गंगेच्या नितळ पाण्यात उमटलं. ते गागा भट्ट. हो, राजसत्तेपेक्षा निस्पृह धर्मसत्तेला मानणारे. बरोबर ना पंत? बरोबर. आणि असा वेदोभास्कर इकडे आणायचा. आणि ते आले की या कवी बहादरनं त्यांना बसायला मृगजिनाऐवजी रेड्याचं कातडं दिलं तर केवढा मोठा अपमान होईल. अहो, उत्तरेत बादशहाच्या अंगणात, तेही क्षात्र तेज नसताना केवळ ब्राह्म तेजाने, हिंदुस्थानातील हिंदूंचं सत्व टिकवणारा महापुरुष तो. आणि त्यांनी शाक्त पंथाचा पुरस्कार करणाऱ्यांना अभिषेक करायचा. हे मला न पटणारे. तुमचं पत्र मिळताच त्यांचा नकार कायम होईल. तसं झालं तर मी स्वतः काशीला जाईन. विश्वेश्वराच्या कुंडात मावतील एवढ्या मोहरा होतेन. कुंड मोहरांनी भरेन. बघाच तुम्ही. शंभूराजांनी पाठवलेले पत्र आपण वाचले आहेच. त्यांना या सिंहासनाचा मुळीच लोभ नाही. परंतु पाचही शहांना जरब बसावी आणि त्यांच्याशी तह, वाटाघाटी, तडजोडी करता याव्यात म्हणून स्वराज्याला एक अभिषिक्त राजा हवाच. विलायती गोरे आणि टोपीकर स्वराज्याला राजा नसल्यामुळे झालेले तह मोडण्यास कसरत नाही. त्यांच्या भरी वचक बसावा म्हणून स्वराज्याचा अभिषिक्त राजा सिंहासनावर हवाच. लोकमान्यता आहेच, परंतु त्या लोकमान्यतेवर आपल्यासारख्यांच्या वेदमंत्र घोषाने शास्त्र मान्यता मिळावी हीच सगळ्यांची विनंती आहे. आपण जे सांगत आहात ते सत्य आहे, सुंदरही आहे आणि खऱ्या अर्थानं त्यात शिवात्मकताही आहे. मग त्वरेने या पत्रास मान्यता देऊन आपला होकार कळवावा हीच एक प्रार्थना. आपल्या पवित्र उपस्थितीत जसा थोरल्या महाराजांचा विधिवत राज्याभिषेक झाला होता तसाच तो आता शंभूराजांचाही व्हावा. आपण रायगडावर येणं करावं. सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात येईल. निश्चिंत असावे. आपण आमची ही ढासळलेली अवस्था पाहत आहातच. जीर्ण ज्वरानं आणि जुनाट खोकल्यानं पुरता बेजार होऊन गेलाय. हल्ली सलग मंत्र पठण देखील होऊ शकत नाही आमच्याने. या परिस्थितीत
राज्याभिषेकाचा सुवर्ण मुहूर्त आमच्यामुळे टळू नये असं आम्हाला वाटतं. परंतु आचार्य तू आता यापुढे आमच्याने रायगडावर येणं होणार नाही.